ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। निवडणुकींच्या कामांना शिक्षकांनी आता विरोध केलेला आहे। परीक्षा काळात शिक्षकांना अतिरिक्त काम करावं लागणार असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच अनेक शिक्षकांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गदा येणार आहे। बेरोजगार तरुण आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचा सल्ला आता शिक्षकांच्या वतीने देण्यात आलेला आहे। निवडणूक कामांच्या विरोधात शिक्षक संघटना आता आवाज उठवताना दिसतायत। यावर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा लवकर आहे, त्यामुळे शाळांची लगबग सुरू आहे। नियोजन यावर्षी नव्याने करावं लागतंय। प्रयोग परीक्षा लवकर घ्यायच्या, तोंडी परीक्षा लवकर घ्यायच्या, पूर्व परीक्षा लवकर घ्यायच्या, त्यामुळे 10वी 12वीच्या शिक्षकांना तर अजिबात याच्यामध्ये निवडणुकीच्या कामामध्ये नियुक्त करू नये आणि मे महिन्याप्रमाणे दिवाळीची सुट्टी सुद्धा वाया जाऊ नये अशा स्वरूपाची मी विनंती करतो। आता विधानसभा ज्या नोव्हेंबरमध्ये होऊ करतायत त्याचे ट्रेनिंग हे दिवाळीच्या सुट्टीतच लागणार आहे। त्यामुळे आपल्या हक्काच्या सुट्टीवरती शिक्षकांना मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडावं लागणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या पण ट्रेनिंग तुम्ही घ्यायच्या आहे या सुट्टीमध्ये न घेता त्या इतरत्र घ्याव्या। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वेदांत, निवडणुकीच्या कामाला शिक्षकांनी आता विरोध केल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण बघितलं लोकसभेला सुद्धा अशाच प्रकारे शिक्षकांना बीएलओची कामं दिली होती आणि हे कामं देऊ नये, कारण 10वी 12वी परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो। त्यासोबतच इतर अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा परीक्षा आहेत आणि दिवाळीच्या सुट्ट्या शिक्षकांच्या ज्या हक्काच्या सुट्ट्या आहेत त्यावर सुद्धा गदा येते। त्यामुळे मुंबई महापालिकेने सुद्धा मागील महिन्यामध्ये साधारणपणे 2000 शिक्षकांना प्रशिक्षणासाठी या अशा प्रकारचे निर्देश दिले होते आणि त्यामुळेच आपण बघितलं शिक्षक संघटना या आक्रमक झालेल्या आहेत आणि पूर्णपणे शिक्षकांना या कामातून वगळावं, कारण शाळेचं काम करायचं आहे, अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, ही जबाबदारी असताना बीएलओची ड्युटी सुद्धा शिक्षकांना करायची आहे आणि त्यामुळेच निवडणूक जाहीर होण्याआधीच अशा प्रकारे विरोध हा शिक्षक संघटनांकडून केला पाहायला मिळतोय। अजिंक्य, ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।